उमेदवार आदरणीय शिमीबाताई पाटील को आमंत्रित करता हूँ। आजच्या या महाराष्ट्रात असलेल्या राजकीय रणधुमाळीमध्ये विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने आदरणीय बाळासाहेबांनी मला उमेदवारी देऊन जी रावेर विधानसभेची जबाबदारी दिली आहे त्याच्या प्रचाराच्या निमित्ताने आज इथे आपल्यात उपस्थित असलेले महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन युवकांचा बुलंद आवाज आदरणीय सुजातभाई आंबेडकर आणि आत्ताच ज्यांना आपण ऐकलं अशी आमची मुलूक मैदानी आणि खऱ्या अर्थाने इथल्या मुस्लिम समुदायाचा आवाज असलेले आणि इथल्या वंचित बहुजनांचा आवाज असलेले आमचे तय्यब भाई आणि मगाशी ज्यांनी अगदी अर्धा तास सगळ्यांच्या कान पिचक्या केल्या आणि मगाशी मला एक दाखवलं की ताई आग लगा दी रावेर विधानसभे में अशा आमच्या आदरणीय दिशा पिंकी शेख त्यासोबतच या विचार मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आमचे आदरणीय बिराज भाऊ तडवी असतील त्यासोबतच आदरणीय बाळाभाऊ असतील आमचे मुश्ताक भाई असतील रफीबाई असतील आणि जसे मुंबईवरून इतक्या लांबून गेल्या 2 दिवसापासून माझ्यासोबत प्रचारासाठी आले आदरणीय थोरात साहेब असतील या सर्वांना आणि या सभागृहात आणि ज्यांना ज्यांना माझा आवाज ऐकायला जातोय त्या सर्वांना माझा सन्मानानं सविनय क्रांतिकारी जय भीम जय जिजाऊ जय शिवराय अस्सलाम वालेकुम। या विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या दिवसापासून उमेदवारी मिळाली सुजातबाई एक सांगू इच्छिते की ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्याच्या 3ऱ्या दिवसापासून अफवांचं एक मोठं शेत इथं पिकलं। पहिली अफवा होती की शमीबाताई मॅनेज झाली, शमीबाताई मॅनेज झाली, शमीबाताईला 27 लाखाची गाडी आली। मला काल गाडी डोंगरात जाताना पंक्चर झाली तर तिथून तिला टोचन करून खाली यावं लागलंय आणि शमीबाताईच्या 27 लाखाच्या गाडीचा हिशोब काय मला पण अजून कळत नाही। भावांनो आणि बहिणींनो, राजकीय उमेदवारी घेत असताना किंवा राजकीय भूमिका घेत असताना गेल्या 15 वर्षाच्या माझ्या सामाजिक क्षेत्रातल्या अनुभवाला गाठीशी बांधून ज्या विचारांना मी प्रमाण मानते तो विचार आहे शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार, तो आहे भारतीय संविधानाचा विचार। आणि आदरणीय बाळासाहेब म्हणतात की भारतीय संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा, त्यामध्ये लिहिलेल्या 395 कलमांमध्ये असलेली आमची जी भूमिका आहे की इथल्या शेवटच्या माणसाचा सगळ्यात आधी विकास झाला पाहिजे, त्याच्यापर्यंत त्याचा हक्क अधिकार पोहोचला पाहिजे, यासाठी असलेली राजकीय हक्काची आणि अधिकाराची लढाई आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढतोय। वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय हे मगाशी बोलत असताना दिशाजींनी सांगितलं, तत्पूर्वी बाळाभाऊ पण बोलले। आपल्या सर्वांना सुजातभाईंना ऐकायचंय पण काही गोष्टी स्पष्ट करू इच्छिते। गेल्या 15 दिवसापूर्वी रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली। ही घटना पहिली नव्हती, यापूर्वी देखील अट्रावल मध्ये अशी घटना घडली होती, चिनावल मध्ये अशी घटना घडली होती, अशी अनेक गावं आमच्या तालुक्यांमध्ये आहेत की त्या ठिकाणी अशा घटना घडल्या होत्या। आणि या घटना काय तर एकतर्फी न्यायाची प्रक्रिया राबवत पोलीस इथल्या राजकीय दबावाला बळी पडतात आणि आमच्या बौद्ध तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करतात। 1, 2, 3 नाही तर अट्रावल मध्ये तर 350 नावं होती, बामनोद मध्ये 62 नावं होती। आणि आम्ही ज्यावेळी सामाजिक भूमिका घेऊन लढतो त्यावेळी आम्ही त्या प्रश्नाला फक्त सामाजिक भूमिका म्हणून लढतो, समाजाच्या भावनिकतेचं किंवा समाजाच्या हक्क अधिकाराचं राजकारण आम्ही करत नाही। पण इथे असलेले जे काँग्रेसचे उमेदवार आहेत उघडपणे बोलते, समोरच्या मैदानात सभा चालू आहे, ऐकू गेलं तर अधिक चांगलं। जे काँग्रेसचे उमेदवार आहेत तर या काँग्रेसच्या उमेदवारांचे काही चिलेपिले सोडलेले आहेत, हे जाऊन गावागावात प्रचार करतायत, अपप्रचाराच्या फैरी झाडतायत। आणि या अपप्रचाराच्या फैरी झाडत असणाऱ्यांना माझा खुला सवाल आहे, ए बाबा 62 जणांवर गुन्हा दाखल झालाय, गेल्या 3 दिवसापूर्वी 27 जणांची नावं वगळून आणली आहेत, 6 जणांचा जामीन केलाय, त्यावेळी कुठे गेला होता? पदरून आमच्या कार्यकर्त्यांनी पैसा खर्च केलाय, वकील देखील आम्ही पुरवलाय, मध्ये जे होते त्यांच्या घरच्यांनी 2-2 हजार रुपयाचा वाटा दिलाय। आम्ही लढाई लढत असताना सामाजिक लढाई लढतोय। तुझ्याकडे उत्तर असेल तर आम्ही मंडप टाकतो, छत्र्या टाकतो, इथं वाटलंच तुला उकाडा होत असेल तर कूलर पण लावते, येऊन समोर उत्तर दे। दुसरी एक गोष्ट,
यांच्याकडे जे स्वतःला सेक्युलर म्हणवतात, धर्मनिरपेक्ष म्हणवतात, संवेदनशील म्हणवतात, असे भारतीय जनता पार्टीवाले असतील, त्यामध्ये काँग्रेसवाले असतील, आमच्याकडे परिवर्तन तिसरी आघाडी म्हणून एक आहे, अशांच्या या सगळ्यांना माझा एक सवाल आहे की गेल्या काही काळामध्ये यांचीच ही चिलीपिली जाऊन वाड्यावाड्यांमध्ये काय प्रचार करतायत, काय प्रचार करतायत? आता काय तुम्ही हिजड्याला निवडून देणार? ए राजा, तुला चॅलेंज आहे, हा हिजडा काय करू शकतो हे तुला मैदानात दाखवते. महाराष्ट्रात 2,22,253 महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षापूर्वी 2,22,253 गायरानधारकांना नोटीस आल्या होत्या. पालकमंत्र्याला जळगावच्या पुलावर खाली बसवले त्या हिजड्यांनी. ज्यावेळी आंदोलने झाली त्यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यापासून तर पोलीस प्रशासनाला 4 दिवस वेटीस धरून आम्ही खात नाही, तुला पण पिऊ देत नाही म्हणून वेटीस धरलं या हिजड्यांनी. तुझ्यात जोर आहे का हे सगळं? आम्ही फक्त भावनिकतेचं राजकारण करत नाही, आम्ही दिशाभूल करून राजकारण करत नाही. समाजाचे प्रश्न, समाजाचे हक्क, समाजाचे अधिकार, इथले असलेल्या शोषित वंचित घटकाचे हक्क आणि अधिकार टिकून राहिली पाहिजे यासाठीची लढाई लढण्यासाठी आम्ही राजकीय भूमिका घेतोय. पण केवळ अपप्रचार करणं, कारण यांच्याजवळ दुसरं साधन नाहीये, तुमच्याजवळ खरं काहीच नाहीये, तुम्ही बोलणार काय? त्याच्यामुळं खोटं पसरवण्याचं काम जर करत असाल तर त्या खोट्या नाट्याचं उत्तर देण्यासाठी मी तर तयारच आहे. पण समोर गेल्या 5 दिवसापासून खांद्याला खांदा लावून भिडणारे आमचे हे सगळे सच्चे समाज सैनिक आणि संविधानाचा आदर करणारे तयार आहेत. तुझ्याकडे जर भूमिका असेल तर ये आणि बोलून दाखव. काय करतायत? तुम्हाला उमेदवारी मिळाली, तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर तुमच्याकडे मनी मसल्स पॉवर आहे, तुम्ही गाड्यांचे ताफे काढले, तुमच्या संस्थांमधले सगळे पगारी चाकरमानी जे सकाळ संध्याकाळ येऊन हाजी सलाम करून जातात, अशांना तुम्ही वाड्या वस्त्यांमध्ये पाठवतायत. आणि हे काय करतायत? अरे ज्या समाजासाठी, ज्या समाजाच्या भूमिकांसाठी आणि न्यायासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढतोय, 18 mm च्या पावसामध्ये 14 किलोमीटर पायी चालत जातोय, अंगावर पाऊस झेलतोय, त्याच समाजाची बदनामी करण्याचं काम. अहो काँग्रेसचे उमेदवार महोदय, तुमचा जेवढं वय आहे ना तेवढी वर्ष झाले मी पावसात आणि रस्त्यावर लढते, तेवढे वर्ष झाले मी रस्त्यावरची लढाई लढते. अहो भाजपाचे उमेदवार महोदय, तुम्ही माहितीये का, तुम्ही जो वसा वारसा सांगतोय ना, तर माझ्या बापाच्या कष्टाचा पैसा तो बुडवलाय तुम्ही कारखाने विकून आणि तिथलं भंगार विकून. आम्हाला उत्तर द्या. एका समाजाची बदनामी केली जाते, बौद्ध समुदायाच्या विरोधाने विशेष करून इथे अपप्रचाराच्या मोहिमा झाडल्या जात आहेत. बौद्धांचेच तरुण कशा पद्धतीनं आक्रमणकारी आहेत, बौद्ध तरुणांनी जाऊन कशा पद्धतीच्या दंगली केल्या आहेत. अहो वैयक्तिकरित्या जाऊ नका, वैयक्तिकरित्या बदनामीचं राजकारण करू नका. आमचे मुद्दे विकासाचे मुद्दे आहेत. विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या 45 वर्षामध्ये आलटून पालटून, कधी बालोदकर कधी खिरोदकर, आणि गेल्या पंचवार्षिकला तापीच्या पलीकडून आले आमचे एक दादा. असं आलटून पालटून सत्ताकारण करणाऱ्यांनो, खऱ्या अर्थाने इथल्या आदिवासींचे प्रश्न सुटले का? किती वनदावे आहेत? 10,222 वनदावे विधानसभा क्षेत्रामध्ये आहेत. 2008 साली दाखल केले गेले, ते प्रलंबित पडलेले आहेत. 64 वैयक्तिक वन, सामुदायिक वन हक्काचे दावे आहेत, ते प्रलंबित आहेत. 11,900 बेघर गायरानातले प्रकरण आहेत, ते प्रलंबित आहेत. शमीबा तुम्हाला आकडा देऊ शकते, कारण शमीबा गेल्या 15 वर्षापासून जल जंगल जमिनीपासून, बेघर असतील, भूमिहीन असतील, गायरानधारक असतील, रेशनच्या प्रश्नापासून, मुलांच्या शिष्यवृत्त्या असतील, ऐनवेळी आलेल्या इमर्जन्सीच्या इश्यू पासून समाजाच्या एकजुटीचे प्रश्न असतील, यासाठी शमीबा रस्त्यावरचं काम करते. बाबा मी सांगत नाही माझ्या आजांनी काय केलं, माझा आजा माझ्या बापाला आठवत नाही, मी कुठं सांगू? माझा आजा माझ्या बापाला आठवत नाही, मी कुठं सांगू? ए दादा, रस्त्यावर घासते, रस्त्यावर बसते, रस्त्यावरची लढाई आहे ती लढते आहे. आणि माझी उमेदवारी देखील रस्त्यावरच्या माणसाच्या हक्क अधिकारासाठी आहे, ज्याच्यापर्यंत तुझ्या हवेलीचं दार कधी उघडलं नाही. तुझ्याकडे शिफारस पत्र घेऊन आमचा एखादा जर आला की माझ्या पोराच्या नोकरीचं काम आहे, आमच्या गावात स्मशानभूमी बांधायची आहे, दलित वस्तीतली आदिवासी पाड्यांमध्ये योजना आणायची आहे, शिफारस पत्र घेऊन ज्यावेळी आमचा एखादा सर्वसामान्य माणूस जातो त्यावेळी तुमच्या दारावरचा एखादा शिपाई सांगतो, दादा तर मुंबईला आहेत, दादा घरी नाहीत,
हा, तुम्हाला वेळ द्यायला वेळ नाही. ज्यांच्या जीवावर तुम्ही राजकारण केलं त्यांच्या हक्काचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला वेळ नाहीये. तर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो की कशासाठी आम्ही तुम्हाला परत एकदा आणि का म्हणून आम्ही स्वतंत्र म्हणून भूमिका घ्यायच्या नाहीत. आमच्या स्वतंत्र भूमिका आमच्या स्वाभिमानाच्या आहेत, आमच्या सन्मानाच्या आहेत. आमच्यात तेवढा आत्मभान जाग झालेला आहे. आम्हालाही कळतं की कागदावर काळं काय लिहिलेलं आहे. आम्हाला वाचता येतं. आम्हाला अ ते न्य पर्यंत पण वाचता येतं आणि A to Z पण चांगलं कळतं. आणि हे सगळंच्या सगळं आम्हाला आमच्या पदरात घ्यायचंय, आमच्या समाजाच्या पदरात द्यायचंय, त्यांच्या घरात पोचवायचंय, त्यांच्या दारात पोचवायचंय. यासाठीची राजकीय भूमिका. 1 2 3 नव्हे, या चोरबड पासून तर त्या वडरी परसाळ्यापर्यंत, निमड्याच्या मांजेल फाट्यापासून तर अकलूज पर्यंत अशा टेरीमध्ये पसरलेल्या 119 गावांमध्ये असलेला 2.25 लाख केळी मजूर हा येतो साळी माळी तेली कोळी कुंभार सांभार बातंग भिल तडवी पावरा भिलाला बारेला, हाय तो पिंजारी, हाय तो खाटी, अशा सर्व समावेशक घटकातून असलेला माझा 2.25 लाख